कड सांभाळ तुऱ्याला गेला आईला यशा का बसला इथे ए यश अरे काय झालंय किशव अरे काय करतोय? काय नाही पाणी धरलं होतं बघ तू बसलाच ऊस घालून का तुझं गेलं नाही आल्या का? हे बघ टिबकचा ढीग लावलाय माग गोळा करून अजून लगा ऊस जायचा. ती बघ काय काढली आज येणार होती ना थोड अरे तोडवाल्यांचं अशी नाटकं झाली ती किशा. तो आपला बसलातल्या का पहिल्यांदा अडसली घालून मोकळा मी बाबा रिकामा झालो कशातल्या का तो चिटबाईन मुकादमी तुई ऊस बघते ती जणू काय त्या ऊसासंग लगीन करायचं आहे का का कोणा ठाव. तुमचा ऊस पडला या अरे तुझे तुमचा ऊस वाकडाच आहे तुमच्या ऊसात घाणच आहे. आता मला सांग कारखान्याला ऊस जाताना निर्म्या साबण्यानं धुवून नेते मी. काय बोलायला लागली ती असं आईला. अरे तोडायला 4,000 रुपये अयो इकरी एकराला 4,000 रुपये 4,000 रुपये आणायला न्यायला डुगडुग त्या हे नसली कामगारच नी तोडकरच नी तोडखोरच न्यायला आणायला रोज संध्याकाळी अर्धा किलो चिकन. जेवढे दिवस आपल्यात आहे तोपर्यंत त्यांची चंगीच की डायव्हरचा ताल त्याच्यापेक्षा वेगळा. का आता त्याला काय आणि किंवा मग तुम्ही डबा मला डबा जेवण नाही खात मग तुम्ही मग? 300 रुपये द्या. अयो आला का सकाळ मी जेवण नाही पाण्यावर आहे मी अरे ड्रायव्हर बघितला म्हणजे तुला हसू येईल. बघ या खोबऱ्याच्या वाट्या एवढं त्याचं काय अयो खोबऱ्याच्या वाट्या एवढंच पण मग तू 300 रुपये काय लागा यांचा तेगार कारखान्यावर गेला तर 2-4 टन जाते. हा ते कापून घेते तीस तोडवाली म्हणते ती वाड बांधणार नाही मी. अगो आणि मग वाढ कोण बांधायला काय माणसं लावायची होय? बांधायचं असलं तर एक्स्ट्रा पैसे द्या बांधून देतो. लगा एक तर आपल्या जनावरांनी वाढ नाही नाही बांधून द्यायचं झालं तर परत त्यांना पैसे द्यायचे 4,000 रुपये एकराला. चहा पाणी जेवण आणि अडकल्या बिडकल्या आणि असेल काहीतरी अरा किशा मागल्या उसाला तोड आली होती. बर 2 ट्रॅक्टर हा एक JCB यांना ऊस निघाला नाही. रात्री 1 वाजता क्रेन बोलिवली 2,500 रुपये क्रेनने घेतलं रे. असं 5 मिनिटात ते मेल्या उंदीर शेपाट धरून असं टाकते ते का असं आणून त्यानं वाटव ठेवलं रे. म्हटला द्या 3,000. आता रातचं इंदारचा माणूस काय पैसे घेऊन बसतो रे जवळ आणि वजन किती आलं त्याचं? किती 5 टन. काय बोंबलायचं आहे सगळं देण्यावारी संपलं की आता काय सांगू किशा माणूस म्हणतंय कांड खवलं की त्याचं पैसे मिळते ती पण पैसा असं नाही ती मिळत व आता त्या कांद्यानंच नाही आणायचं काय ते हाणून पण फायदा नाही. हा काय राहत नाही शिल्लक. नुसतं लागा बघणाराला वाटतंय ऊस म्हणजे आईला का टना निघेल आणि इकडे टनानं सगळा माणूस खाली व्हायला लागला. त्याचं काय? टन मागणं हानती दिला का टन हानती ती मागणं असं म्हणायचंय. टन हानती नको वाटायला लागले. काय करायचं शेतकऱ्यांना तर शेती करायची का नाही मला काय कळणं झालेलं का कशी शेती करायची कशी परवडायची त्यात ते लाईटीचा मालक कोण आहे बघ हा आडानी का वाडानी का कुणाला काहीतरी आहे बघ. हा त्यानं तर काय खेळ लावलाय कोणा ठाव. दिवसा लाईट जाते आणि रातची येत्या. आता रातचं इंदारचं पाणी कसं पाजायचं? नव्हे, तुझं काय काम करू नको आणि रातचं झोपू नको असंच म्हणायचं वाटतं त्याला तेच की काय आता लागा? रातचं ह्या पाटाला पाणी लावलं हा. तर त्या पाटाला जाते. आता रातचं कसं धरायचं पायात काय कळणं झालंय. म्हणजे नेमकं पाणी ह्याला लावायचं का त्याला लावायचं? साप येतोय का येतोय का काय येतोय काय लागा नको झालाय या जलूम नको झालाय. जलूम आहे का जुलूम आहे यो काय मला जुलूम लागलाय रे यांचा. एखादं म्हणतो बर तुमचा ऊस घालवतो हा. मग काय आहे का नाही आता यायला. पार्टी आता आता ह्याला कशाचं घालू र. आम्ही महिना आणणं झालो मग तू पार्टी द्या की. हे 2 दिवसासाठी येणार आणि सगळं लुटून घेऊन जाणार. सीझनच आहे रे यांचा या 4-5 महिन्यात सीझन. अहो पण घराला तिकडे कुलप लावून येऊन आपल्या बी घराला कुलप लावायचं चाललंय काय आता कुलपच लागणार इथनं पण.
इथनं पुढं कुलप लागणार बघ. एक केलंय त्या सरकारनं काय वीज बिल माफ केलंय एवढं एक बरं आहे. मग आता अहो पण ते पदरात पडेल तवा ही करायला केलंय की हे उत्तर दिलंय आता येईपर्यंत एमएससीबी वाला येतोय म्हणतोय जार ना आला वरनं जार नाही आला. अरे जार कसला पाहिजे तुला चार जार? पाहिजे का फार पाहिजे कसला द्यावा ह्याला बाबा. या लय अवस्था बेकार आहे बघ. ह्या आंब्या खाली बसली आज येईल तोड मग येईल तोड. 6 कारखान झालं 6. उसाला कारखाना मिळेना मिळना झालाय अशी गत झाल्या. पाहिलीच 50 कारखाना पण तोडायला एक बी नाही. बोलावं तर म्हणते ती माणसं निघून जातेली व पळून जातेली व. आता हो अरे ना का बा. फुकट तोडते ती वय उचल घेतलेली वेगळी चिकन खाल्लेलं वेगळं. ह्यानं काय त्यांना काय न्याट आहे होय? सगळं आपलंच की घेऊन खाते ती मग. अरे त्यांच्या त्या बायका मामा मालक मालक ही गोळी कशाची आहे बघा हो. आता आपल्याला वाचा येतंय म्हणून आपण सांगतो सांगा अहो ही द्या. डोकंदुखीची आहे आणि ही अंगदुखीची आहे. अंगदुखीची गोळी आणि सर्दीची आहे. मग आणा की तेवढी. बघा म्हणजे ह्याच्यात बी आणि का आपलाच पैसा. अरे पैसा काय पैसा झाडाला लागतोय होय. वैतागलाय जीव नको नको झालाय. तिला आपलं हा ब्रेड ज्वारी हरभरा काढून माणसं सुखी होती लगा. स्वतःच्या जीवावर धमकीवर काय ती करत होती लगा दुसऱ्याला पाया तर पडायला आता लागत पाया होतं रे. पडायची बारी त्या. दादा आमचा घालवा की दादा दादा त्या चिडवायचा दादा. वेगळा ती आणि की. दादा भाऊ ओ बापू ओ काका आमचा ऊस घालवा की तेवढा. आणि हे दादा बाबा काका हे पुढेच आपण त्याच्या मागे ते पुढे. आणि कसं होतंय माहिती आहे का याच्यात किशा मोठ्या जागा नाही 10 महिन्याच्या आत ऊस जातोय पण बारक्याला कोणी विचारणाच. आणि बारक्याचा 2 वर्ष ऊस राहणारच आहे. तो वाढतोय मग वर ते मध्ये पोचाडतोय वर तुरा खाली काहीच नाही. अरे ह्याच्यात कारखान्याची भर ऊस जेवढा जून तेवढी साकार बर आणि मालकाचा तोटा वजन कमी वजन पडत. कमी भरणार म्हणजे 40 टनाचा जर धरला हिशेब तर ते 30वर नाही 20वरच यायचा. काय फायदा मालकाचा? काय लागा परवड लावल्या रे परवड लावल्या. नको नको तू म्हणतोयस ते बरोबर आहे. गेला बाबा पण मी सुटली बघ यंदा. आता तूच गावलायस कचाट्यात त्यांच्या. आता काय करायचं? उघड आहे बाबा या उसाच्या नादात आणि ह्याच्यात वयाचं. बरं मी दार धरले तरी तेवढं टाकू सोडू नका जरा. धर दादा हा? आता एक तू एक करून दार देतो. धर. आलो लगेच. बसतो मी आता मुकादम यायला लागलाय त्याची वाट बघत.